राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महबूब शेख आज बारामतीमध्ये इफ्तार पार्टीसाठी आलेले आहेत। आपल्यासोबत महबूब शेख, काय सांगाल सर आज इफ्तार पार्टीला? आज फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं आयोजित इफ्तार पार्टीला आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताईंच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी होती आणि म्हणून ह्या इफ्तार पार्टीला मी आलो शुभेच्छा देण्यासाठी आणि प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आज या ठिकाणी बघायला मिळाला। राष्ट्रवादीमध्ये असलेले एकनाथ खडसे भाजपात जात आहेत अशा चर्चा आहेत, काय सांगाल? ज्या ज्या माणसाला तुरुंगात जायची भीती वाटते ते सगळे लोक आता तुरुंगात जाण्याऐवजी भारतीय जनता पार्टीकडे जात आहेत। तुरुंगाच्या बाजूला जरी आता भाजपाला ऑफिस दिलं तर मला वाटतं ते अधिक सोयीचं होईल, कारण ज्याला तिथं भीती वाटेल तो लगेच भाजपाकडे जाईल। इतक्या लांब भाजपाच्या ऑफिसला तुरुंगापासून जाण्यापेक्षा जवळ जर ऑफिस केलं तर ते सोयीचं राहील। आपण बारामतीमध्ये आलात, पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत आहे, काय सांगाल या संदर्भात? असं आहे की बारामतीची जनता ही सत्याच्या बाजूने राहणार आहे आणि मूळ जुन्या खोड जी आहे त्या खोडाच्या बाजूने बारामतीची जनता राहणार आहे। ज्या शरद पवार साहेबांच्या मुळे बारामतीची ओळख ही फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर संबंध देशामध्ये, बारामती ही शरद पवार साहेबांची बारामती म्हणून आज कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत ज्या बारामतीची ओळख आहे त्या बारामतीची जनता खूप हुशार आहे। ती कुणाच्याही दादागिरीला धमक्यांना भीक घालणार नाही, ती शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहील आणि सुप्रियाताईंना प्रचंड मतांनी विजयी करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।